वरती मला काय दिलंय मी नोट चेक केलीच नाही त्या दिवशी. हे तर चिटकवायची का? अरे माझ्याकडे पण एक नोट आहे वीसची, दाखवू का तुला? माझ्यावाली नोट बघ चिन्ह भाई. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्याला मी एवढं खुश आहे का नाही. आजच्याला आई पहिल्यांदा देऊळ बंद तू पिक्चर बघायला जाणार आहे थिएटरला. ती पण अख्ख्या जिंदगीत पहिल्यांदा थिएटरला पिक्चर बघायला जाणार आहे. जवळजवळ 20-25 वर्षात आहे ना आई पहिल्यांदा थिएटरला पिक्चर बघायला जाणार आहे. गेल्या वेळेस पण आई पिक्चर बघायला जाणार होती, पण पैसे जास्त. आईला म्हणलं पैशाची काही टेन्शन घेऊ नको, पण तू पिक्चर बघायला. आईच्या मैत्रिणी मस्त आई पिक्चर बघायला जाणार आहे. आईला थोडेफार पैसे देतो मी. आता आईला पैसे आणायला गेलो होतो. हे फक्त वरचे पैसे होते, अजून पैसे काढायच्यात. आणि एका नोटवरती मला काय दिलंय मी नोट चेक केलीच नाही त्या दिवशी. नाही, त्या दिवशी भावाने पेट्रोल टाकलं तेव्हा भावाने नोट चेकच नाही केली. नोटवरती छत्रपती शिवाजी महाराज काढल्यात, गांधीजींना छत्रपती शिवाजी महाराज केले. आता ही नोट कोण घेईन का? पेनाने काढलंय ती पण. आई नोट बघ ना. हो महात्मा गांधी कोणती ही बघ की. काय झालं? महात्मा गांधीला काय केले? छत्रपती शिवाजी महाराज. ही बघा नोट चालन काही. म्हणलं थोडेफार पैसे देईन तुला, आणि पहिल्यांदाच नोट निघली मला असली. आणि आणलं 20 रुपये दाखवायला. अगं हे वरचे पैसे आई. आईला अजून पैसे द्यायच्यात, फक्त आईला ही नोट दावल्या. तोच आईने माझा पोपट करून टाकला. तर मित्रांनो 500 रुपयाची नोट काढली. आईला आधी 20 रुपये दावलं होतं. आईला वाटलं मला 20 रुपये देतोय काय. 20 रुपयात काय होणार, तर आईला 500 रुपयाची नोट देतो. ओनली 50 रुपीज 100 रुपीज 500 रुपये. धन्यवाद. मस्त पिक्चर बघायचा, एन्जॉय. जेवून खाऊन यायचं मस्त पैकी. हा मस्त हॉटेलला जेवा. खाऊन मला काय माहिती हॉटेलमध्ये काय काय असते. तर मित्रांनो आमच्यापासून थिएटर आहे का नाही 20 किलोमीटर आहे, जवळच थिएटर आहे. पहिलं आम्ही तिकडे ना गॅस आणावं जायचं, तिकडंच थिएटर आहे, त्याच बोळीत थिएटर आहे. बाई लय खुश आहे, पहिल्यांदा थिएटरला पिक्चर बघायचा. आज काय पाहिजे ना तेव्हा, घरातली खुश मी खुश. तुम्ही पण जावा की. का बेव वाटते काय? अहो जावं की, आई चालली आहे. तुम्हाला नुसतं त्या वावराचं टेन्शन. ती वरती चढायचं कोशिश करते, पण फरशी गरम असल्यामुळे त्याला चढता जाईना. तर मित्रांनो त्याचा भाऊ आहे ना, त्या बाळाचा निघून गेलाय आणि त्या वरती चढायची कोशिश करतोय. गरम आहे. तर मित्रांनो फायनली आई पिक्चर बघून आलेली. 12 वाजता आई पिक्चर बघायला गेली होती, 5:30 वाजता आली. कसा होता आई पिक्चर? चांगला होता. एकदम भारी ना. आई 25 वर्षातून आजच्याला पहिल्यांदा पिक्चर बघायला गेली, ती पण थिएटरला. भारी होता नाही? चांगला होता पिक्चर. एक नंबर. आई नको म्हणत होती, आईला म्हणलं जा. आईच्या मैत्रिणींबरोबर गेली आई. आईला ब्लॉग शूट करायला लावलं होतं, आईने ब्लॉग शूटच केला नाही. आईला मोबाईल मध्ये ब्लॉग शूट करायला जमलंच नाही. आईने आंबा कापलाय, सगळा कच्चाची आई. छान नाही त्याचे आंबाच तसा एक अख्खा पिकला येऊ सगळा पिकलाय. मग ह्यो आंबा आहे ना जेवताना खायचा असं. इकडे पप्पानी पपई आणली, इकडे आईने आंबा कापला, इकडे पप्पानी पपई कापली. कुठं फाटली अनु? हिथं चिटकवायची का? हो. महात्मा गांधीचा शर्ट फाटलाय. अरे माझ्याकडे पण एक नोट आहे 20ची, दाखवू का तुला? माझ्यावाली नोट बघ चिन्ह भाई, तू हातचीलच. इमेजिन पण करू शकत नाही, एवढी खतरनाक नोट आहे माझ्याकडे. आकांक्षाला जर सकाळची नोट दावली का ना, आकांक्षा म्हणून कोणता आर्टिस्ट होता दावतो थांब तुला. शिवाजी बघ रंगणच टाकले त्याला अगदी. मी म्हणलं होतं का नाही त्याला विश्वासच ठेवू शकत नाही तू, एवढं त्याला बेकार केस नाही तरी ते हे करून टाकले त्याला बघ. शिवाजी महाराज करून टाकले. ही नोट घेते का? मी घ्या नाही, घेऊन जा, ट्राय करून बघ. चालली तर चालली, बघू घेते का कोण.
एखादं मोकळं बसलं असं आणि बसल्या बसल्या पेनाने ना 20 रुपयाची नोट बरोबर. आई आंबा खाऊन पपई खाते. फेमिकॉल कुठून येतोय? वरून यायचं सोडून. वरतूनच येतोय. हा बघ इकडून येतोय. हा चुकीच्या बाजूने फेमिकॉल येतोय. हे नको लाव ना, तिथून लगेच ओळखू येईन. कोण कोण? मी. कुणी शिकवलंय तुला असलं? तर मित्रांनो, रेंजला असलं घाण कुणी शिकवलंय काय माहिती. रेंजला मी असलं अजिबात शिकवलं नाही. रेंज मलाच म्हणतोय तुला लय मारे ना मी. काका म्हणायचं. आणली मॅगी चाललं. फायनली आकाशाने चालवलं. तर मित्रांनो, फायनली आकाशाने पैसे चालवले. अयो बघितलं नाही म्हणून चालले. मॅगी बनवून रेडी आहे. आईने मॅगीचा मसाला कापला आणि कागद ह्याच्यातच पाडला. पाऊस चालू झाल्यामुळे ना घरातले सगळे लाईटी गेले. फक्त इन्व्हर्टरवाला बलच राहिला. त्याच्यामुळे घरात जरा उजेड आहे. इन्व्हर्टरवाला बल उतरला का नाही सगळ्या घरात अंधार होतो. लय गरम आहे अजून पातील. अण्णा तुम्ही मला टेस्ट करा, मी तुमचं हे करते. घे त्या तुम्ही. आणि मला किती मोठे तुकडे पण नाही केलं त्याचं. पप्पानी केवढी मॅगी उचलली. अयो त्याच्या डबल आकांक्षा. तुकडेच नाही केलं. तर मित्रांनो, आकांक्षा पण आली तिच्यावाली मॅगी घेऊन इथं खायला. पप्पाच्या दोघांचं चाललंय, थोडी इथली थोडी तिथली. तर मित्रांनो, लाईट आलेली, लाईट गेली. पप्पाचा मोबाईल चार्जिंग लावायला जायचं होतं, पण आकांक्षा यांची इथं पण लाईट नाही. त्यांची इथे इन्व्हर्टर आहे. पावसात भिजत जावं लागत. चालू आहे की. आकांक्षा यांच्या इथं मोबाईल लावायला आले. इन्व्हर्टर चालू आहे, पण आकांक्षाला वाटलं चालूच नाही. चालू आहे लाईट. गार पाणी आहे का? गार थंड पाणी. बाजूला हो ना, मजा वाटते काय भिजायला. तर मित्रांनो, अख्ख्या घरावरती पाऊस आलाय. त्याच्यामुळे पप्पानी दार लावून आत बसल्यात आणि मी इकडे आकांक्षा यांच्या इकडे. उतरला पाऊस, आता बंद झाला पाऊस. हलका हलका झाला. मित्रांनो, वाट्यावरती तर एवढं पाणी आलंय का नाही, त्याच्यामुळे मी पण घरात येऊन बसले. आणि 6:30ला पाऊस चालू झाला होता. आता 8 वाजायला आले. 7 वाजून 52 मिनिटं झाले तरी अजून पाऊस चालू आहे. अच्छा, बाहेर पाऊस आहे ना. अख्खा वाटा वाला झाला काय. हे सोलर बल असल्यामुळे ना सगळीकडे प्रकाश पडतो, नाहीतर आहे ना सगळीकडे अंधार. आजच्याला जेवायला केले फक्त मसाले भात केलाय. आई पण बाहेर जेवायला आली. बाहेर थंड हवा लागते आहे का नाही. मित्रांनो, पाऊस पडायचा थांबलाय, पण आखीकडच्या लाईटी गेल्या. त्याच्यामुळे तिथं सगळेजण बाहेर बसल्यात. लाईट कधी जात नाही, पण लाईट गेली का नाही सगळेजण बाहेरून बसतात. पहिले दिवस आठवतात. लाईट गेलं ना बाहेर झोपा यायची. आईने दार लावले आणि घरात मॉर्टिंग लावली. आईने दार नाही लावलं, आईने नुसते ओढले. घरात मॉर्टिंग लावली आणि आईने पप्पाला दार लावून घेतले. घरात एवढा वाद झालाय का नाही. मॉर्टिंग कालच्याला ट्राय केलं होतं असा मोबाईल धरायचा. बरोबर ब्लॉग येतोय का ती कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.